अ, आजचा आपला ट्रेनिंगचा टॉपिक आहे अनइवन प्रोराटा डिस्ट्रीब्युशन इन लेआउट सर्व्हिसेस. आज आपण जो ट्रेनिंग टॉपिक घेणार आहोत तर त्याची नॉर्मल जी प्रोसिजर आहे, जी बिल्डिंग परमिशन आपण नॉर्मल लेआउट साठी प्रोजेक्ट भरतो, ती प्रोसिजर सगळी सेम आहे. तर मी ती प्रोसिजर तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवेन. जे कोणी नवीन असतील त्यांना आपली ही प्रोसिजर सगळी आपल्या युट्यूब ऑफिशियल जो बीपीएमएस चा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर ऑलरेडी दिलेली आहे. तर तिथून पण तुम्ही बघू शकता. आजचा आपला ट्रेनिंगचा प्रोजेक्ट मी ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये. आपला ट्रेनिंगचा प्रोजेक्ट इथे बनवलेला आहे. तुम्ही डेट बघू शकता. त्यानंतर आपण ऑनलाईन प्रोजेक्ट फायनल सबमिट डन केलेला आहे. जर तुम्हाला ह्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या बीपीएमएस ऑफिशियल चॅनलला चेक करू शकता. तिथून प्रोसिजर तुम्हाला पूर्ण दिलेली आहे. सेम प्रोसिजर आपण लेआउट टेंटेटिव्ह ला भरतो तसा प्रोजेक्ट भरून घेतला. आता मी तुम्हाला ड्रॉइंग सेशन मध्ये जो पार्ट आहे तो दाखवते. मी ड्रॉइंग ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली आहे. आपल्याला जसं आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशन मध्ये अपलोड करतो किंवा लेआउट सर्व्हिसेस मध्ये ड्रॉइंग अपलोड करतो, तसेच सेम आपला टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये मी ड्रॉइंग अपलोड केलेली आहे. आता हे जे आपलं आहे लेआउट, तर आपण लेआउट प्रोसिजर कसं होतं अनइवन ते इथे बघू. ही माझी ही लँड आहे आणि हे आपलं लेआउट आहे. आता आपण नॉर्मली जी प्रोराटा कॅल्क्युलेट होतो तो तुमचा नेट प्लॉट एरिया आणि तुमचा जो प्लॉटेबल एरिया असतो त्याच्यावर डिपेंड असतो. लँड मार्क करून घेऊ आपण. नॉर्मल जशी आपण लेआउट सर्व्हिसेस मध्ये मार्क करतो तसंच टिपिक लेआउट मध्ये मार्क लँड, रॉ लँड. त्यानंतर इथे आपल्याला चार ऑप्शन दिसतील: रिड्रॉ, ड्रॉ आणि सिलेक्ट आणि बाउंड्री कमांड. मी तुम्हाला जी सुटेबल होईल ती तुम्ही यूज करू शकता. मी इथे बाउंड्री कमांड घेतली. पिक इंटरनल पॉइंट मी क्लिक केला. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची इथे स्क्रीन दिसेल. इथे जो प्लॉट नंबरची व्हाईट कलर स्क्रीन दिसते त्यावर डबल क्लिक करा. तुमचा जो सर्वे नंबर किंवा सीटीएस नंबर, गट नंबर किंवा प्लॉट नंबर जो असेल तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही जो फ्रंट एंडला ऍड केलेला असेल सर्वे नंबर तो इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. ओके म्हणा. ओके म्हणा. ज्यावेळी तुम्ही लँड मार्क करत असाल ओके म्हणाल आणि ज्यावेळी तुमचं प्रॉपर मार्किंग झालं त्यावेळी तुम्ही इथे क्लिक करून बघा. जर इथे वन डॉट मध्ये किंवा जर ती लेअर पूर्ण तयार झालेली असेल तर तुमचं मार्किंग प्रॉपर आहे. दुसरं ओळखायचं म्हणजे इथे जी तुमचं मध्ये एक सर्कल तयार होतो त्यामध्ये तुमचा सर्वे नंबर एस म्हणजे सर्वे नंबर आणि जो तुम्ही सर्वे नंबर टाकलेला आहे तो इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. आपलं लँड मार्क करून झालेली आहे. त्यानंतर आपलं हे प्लॉटिंग आहे. मी थोडे प्लॉट ऑलरेडी मार्क केलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी आता तुम्हाला हे 4 प्लॉट मार्क करून दाखवते. आपलं आता प्लॉटिंग मधला जो हा प्लॉट आहे, आपण मार्क करताना आपल्याला रोजची कमांड यूज करायची आहे. लेआउट मधून मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री क्लिक करा. आता इथे तुम्हाला विचारलं जाईल की एंटर टाइप ऑफ
त्यामध्ये डिटॅच, सेमी डिटॅच जो तुमचा काय असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. मी डिटॅच घेतला. नंतर इथे तुम्हाला येईल एंटर नंबर ऑफ प्लॉट. तुमचा जो प्लॉट नंबर असेल तो इथे टाकून घ्या. एंटर म्हणा. सेम तुम्हाला जसं लँडमार्क करताना आलं होतं तसंच इथे मेसेज येईल की सिलेक्ट ऑप्शन. मग त्यातला तुम्हाला ड्रॉ रेक्टँगल किंवा सिलेक्ट कमांड, बाउंड्री कमांड जी घ्यायची असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी जर समजा बाउंड्री कमांड घेतली, मध्ये एंटर पॉइंट दिला. आजचा जो टॉपिक आहे त्याचा मेन पार्ट हा आहे. इथे तुम्हाला विचारलं जाईल एंटर द टाइप ऑफ प्लॉट इव्हनली ऑर अनइव्हनली. तुमचा प्लॉट, इथे तुमचं प्लॉट बाबत विचारलं जाईल की तुमचा प्लॉट इव्हन आहे की अनइव्हन आहे. आता ह्यात तुम्ही इव्हनली तुमचा जो असेल प्लॉट टाइप तो इथे टाकायचा आहे. पण फर्स्ट टाइम जिथे तुम्ही टाकणार आहात तिथे टाइप ऑफ प्लॉट विचारलं जाईल. तर मी आता इथे इव्हनली टाकलं. तर इथे विचारलं जातं इज इट कॉर्नर प्लॉट. तुमचा जर कॉर्नर प्लॉट असेल तर तुम्ही येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ही आपली आतापर्यंत झाली ती रेग्युलर प्रोसिजर होती. त्यानंतर सेम दुसरा प्लॉट आपण सिलेक्ट करून घेऊ. डिटॅच प्लॉट नंबर टाकून घ्या. मी आता हा ड्रॉ कमांडने दाखवते. सेम तुम्हाला ड्रॉ कमांड दिली तर तुम्हाला पॉइंट 1 बाय 1 पॉइंट सिलेक्ट करायचे. त्यातून मीटिंग मध्ये मीटिंग झाले तर त्यांना माझ्या कॉल करून आणि सी एंटर. आता इथे मी अनइव्हन टाकते. UN एंटर. आता तुम्हाला इथे विचारलं जाईल की पर्सेंटेज ऑफ प्रोराटा टू बी ट्रान्सफर. म्हणजे आता इथे तुम्हाला जे आपलं प्रोराटाचं इव्हन डिस्ट्रीब्युशन आहे किंवा अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्ही प्लॉट अनइव्हन केल्यावर तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला तो विचारतोय की द पर्सेंटेज ऑफ प्रोराटा टू बी ट्रान्सफर. म्हणजे इथे तुम्हाला जे तुम्ही या प्लॉट वरून दुसऱ्या प्लॉट वर ट्रान्सफर करणार आहात त्याचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. आता समजा मला प्लॉट नंबर 2 चा प्रोराटा प्लॉट नंबर 1 ला द्यायचा आहे. तर मी इथे किती पर्सेंट मला प्लॉट प्रोराटा ट्रान्सफर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण रेंज दिलेली आहे 1 to 100. आता तुम्ही म्हणाल 0 का नाही, तर 0 इंटू मल्टिप्लाय फॅक्टर 0 येतो. त्यामुळे आपण इथे 1% to 100% पर्यंत इथे प्रोराटा फॅक्टर ट्रान्सफर करू शकतो. मी इथे प्रोराटा फॅक्टर म्हणते. तुमचा जो बेसिक FSI वगैरे तो ट्रान्सफर होणार नाही. तुमचा जो प्रोराटा असेल त्यातला पर्सेंटेज ऑफ प्रोराटा तो ट्रान्सफर होणार आहे जो तुम्ही प्लॉट इथे देणार आहात. तर आता मी इथे ट्रान्सफर प्रोराटा पर्सेंटेज 50% टाकते. 50 टाकून फक्त 50 टाका. पर्सेंटेजचे साईन नाही टाकला तरी चालेल. एंटर म्हणा. आता एंटर म्हटल्यावर तुम्हाला तो विचारतो करंट एरिया ऑफ प्लॉट इज समथिंग जो तुमचा असेल तो. एंटर द प्रोराटा एरिया प्रपोज टू बी युटिलाइज प्लॉट नंबर. आता तुम्ही नंबर प्लॉट नंबर 2 चा प्रोराटा किती नंबर प्लॉट वर युटिलाइज करणार आहे त्या प्लॉटचा नंबर इथे तुम्हाला टाकावा लागेल. फॉर एक्झाम्पल मला 2 नंबरचा प्रोराटा 1 नंबर वर टाकायचा आहे. तर मी इथे नंबर ऑफ प्लॉट 1 टाकेल. जो तुम्ही प्लॉटचा नंबर जसा टाकलात तसाच इथे टाकायचा आहे आणि एंटर म्हणा. त्यानंतर तुम्हाला रेग्युलर जसा आपला क्वेश्चन विचारला जातो, इज इट कॉर्नर प्लॉट, येस नो. येस असेल तर वाय म्हणा, नो असेल तर नो म्हणा आणि एंटर करा. सेम प्रोसिजर. तुमचा 2 नंबरचा प्लॉट इथे प्लॉटचा नंबर इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला सेम प्रोसिजर मी आता 3 नंबरचा प्रोराटा 4 नंबरवर ट्रान्सफर करेल. सेम प्रोसिजर. लेआउट मध्ये मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री.
तुमचा जो प्लॉट टाईप असेल तो इथे सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मी आता इथे सेमी डिटॅच घेते, SE. एंटर. द नंबर ऑफ प्लॉट नंबर सॉरी तुमचा टाकायचा आहे. माझा प्लॉट नंबर आहे 0.03. एंटर. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जातं सिलेक्ट ऑप्शन क्रिएटिंग द एरिया. एरिया क्रिएट करण्यासाठी तुमचा ऑप्शन एकतर रिड्रॉ, ड्रॉ, बाउंड्री किंवा सिलेक्शन. तुम्हाला जी कमांड यूज करायची असेल ती तुम्ही इथे यूज करू शकता. मी आता इथे सिलेक्ट कमांड देते. सिलेक्ट कमांड यूज करण्यासाठी तुमची जो एरिया तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो एका पॉलीलाईन मध्ये असणं गरजेचं आहे. मी सिलेक्ट केलं, सिलेक्शन आलं, एंटर. आता सेम इथे तुम्हाला एंटर द टाइप ऑफ प्लॉट, इवन ऑर अनइवन. तुमचा जो प्रोराटा म्हणजे अनइवन किंवा इवन टाइप ऑफ प्लॉट तुम्हाला इथे विचारला जाईल. इथे आता मी अनइवन टाकते, UN. आता सेम पर्सेंटेज ऑफ प्रोराटा टू बी ट्रान्सफर. तुम्हाला किती ट्रान्सफर करायचा आहे तो तुम्ही 1 ते 100 पर्यंत जेवढा ट्रान्सफर करायचा आहे तेवढा करू शकता. तर ह्यातला मी 60% ट्रान्सफर केला. 60. एंटर. आता त्या प्लॉटचा एरिया किती आहे तो तुम्हाला दिसेल, करंट एरिया. तर एंटर द प्रोराटा एरिया प्रपोज टू बी युटिलाइज ऑन द प्लॉट. ज्या प्लॉटवर तुम्हाला युटिलाइज करायचं आहे तो प्लॉट नंबर इथे टाकायचा आहे. मी आता 0.4 टाकलं, एंटर. सेम तुम्हाला विचारलं जाईल, इज इट द कॉर्नर प्लॉट, येस नो मध्ये आन्सर द्या. नो म्हटलं मी, एंटर. तुमचा प्लॉट इथे प्लॉट एरिया इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. सेम चौथा प्लॉट आपण हा डिटॅच घेऊ. 0.4 म्हणजे 3 नंबरचा जो एरिया आहे प्रोराटा तो आपण आता जो ट्रेस करणार आहोत प्लॉट त्याच्यावर ट्रान्सफर करणार आहोत, म्हणजे 0.4 वर. एंटर म्हणा. तुम्हाला ज्या टाइप मध्ये सिलेक्शन द्यायचं आहे त्यानुसार तुम्ही देऊ शकता. बाउंड्री घेतली, एंटर. सेम इवन अनइवन. तर आता ह्याच्यावर मी ह्या प्लॉटवरचा प्लॉट नंबर 4 वरचा प्रोराटा आपण डिस्ट्रीब्यूट करणार नाही आहोत, म्हणून इथे मी आता इवन घेतलं. म्हणजे मी माझं प्रोराटा जो डिस्ट्रीब्युशन आहे ते इवन आहे. मी एंटर केला. तर तुमचा सेम क्वेश्चन, इज कॉर्नर प्लॉट, येस नो. नो म्हटलं, एंटर केलं. अशा प्रकारे हे प्लॉट मी ऑलरेडी मार्क केलेले आहेत. मी रिपोर्ट टेबल जनरेट करते, एंटर. तुम्हाला सिलेक्ट द पेपर साईज इथे सिलेक्ट करायची आहे. तुमची जी असेल ती सिलेक्ट करा. मी A1 सिलेक्ट केली, एंटर केला. असा आपला जनरेटेड टेबल सक्सेसफुलीचा मेसेज येईल. मी ओके म्हटलं. आपली ड्रॉइंग शीट इथे जनरेट झालेली आहे. आता इथे आपण जो तुमचा टेबल प्लॉट एरिया टेबल आहे, सब डिवायडेड प्लॉट एरिया स्टेटमेंट इथे जनरेट झालेलं आहे. आता प्रोराटा कॅल्क्युलेशन बऱ्याच जणांना माहिती नसेल तर प्रोराटा फॅक्टर फॉर FSI कॅल्क्युलेशन ऑन लेआउट प्लॉट नंबर इज इक्वल प्लॉट इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9. आता तुमचा 5 काय आहे, नेट प्लॉट एरिया डिवायडेड बाय प्लॉटेबल एरिया. आता आपलं नॉर्मली बिल्डिंग परमिशन मध्ये जसं काही तो मिनिमम तसा इथे तुमचा जो एज पर साईट म्हणजे तुमचा जो ट्रेसिंगचा एरिया असेल तो इथे घेतला जातो. तो एरिया आहे 2005.959 आणि तुमचा प्लॉटेबल एरिया आहे 1424.026. आता नेट प्लॉट एरिया डिवायडेड बाय तुमचा प्लॉटेबल एरिया इज इक्वल टू युअर प्रोराटा.
कॅल्क्युलेटर वर दाखवते म्हणजे सोपं पडेल. नाही मग हे फायनल असेल तर मी तसं बोलतो त्यांच्याशी. तुमचा आता नेट प्लॉट एरिया किती आहे? किती आहे? 2005.957 डिवायडेड बाय तुमचा प्लॉटेबल एरिया आहे. जो तुमचा प्लॉटेबल एरिया म्हणजे आता आपले 1 to 8 प्लॉट आहेत. तो 1 to 8 प्लॉटचा जेवढा एरिया आहे त्याची ऍडिशन म्हणजे प्लॉटेबल एरिया 1026 इज इक्वल टू 1.408 आणि 8च्या पुढची डिजिट मोर देन 5 असल्यामुळे ती आपण इथे 9 मध्ये कन्वर्ट करून 1.409 आपला प्रोराटा आलेला आहे. आता प्रोराटा ट्रान्सफर कसा झाला त्याबद्दल आपण बोलू. आता आपला प्रोराटा आहे 1.409. आपण 1 नंबर प्लॉटचा प्रोराटा होता तो 2 नंबर ट्रान्सफर केलेला आहे. त्यामुळे समजा तुमचा 1 नंबरचा प्रोराटा होता 1.409 च्या 50% आपण ट्रान्सफर केलाय. म्हणजेच 50% म्हणजे झाला तुमचं 0.7045 तो ट्रान्सफर केल्यामुळे प्लॉट नंबर 2 वर तुमचा नॉर्मल तुमचा प्रोराटा 1.049 प्लस तुमचा जो ऍक्च्युअल त्या प्लॉट वर असलेला प्रोराटा तो ऍडिशनल होऊन इथे हा 1. सॉरी आपला प्लॉट नंबर 2 वरचा प्रोराटा आपण प्लॉट नंबर 1 वर टाकल्यामुळे आपला 2 नंबर प्लॉट मधला 50% मायनस होऊन तो प्रोराटा 1 नंबर प्लॉट वर आपला ट्रान्सफर झालेला आहे आणि तो 1.614 आलेला आहे. बोलायला घ्या मला. Explain करा. तसंच आपण जो प्लॉट नंबर 3 वरचा प्रोराटा 4 नंबर वर ट्रान्सफर केलेला आहे त्या डिफरन्स वरून तुम्ही बघू शकता. नॉर्मली आपला प्रोराटा 1.409 आहे आणि आपले हे पहिले 4 प्लॉट बघितलं असेल तर तुम्हाला ट्रान्सफर केलेलं प्रोराटाचं डिस्ट्रीब्युशन दिसून येईल. यात कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. मॅडम सगळ्या प्लॉटचा आपण एकाच प्लॉटला डिस्ट्रीब्यूट करू शकतो का? म्हणजे आपले 10 प्लॉट असतील. हो करू शकतो. मग त्याला काही लिमिट वगैरे आहे का नाही? समजा आपला आता TDR वगैरे धरून आपण एखाद्या साईटचा 2.90 असेल समजा किंवा 2.10 आहे तर काही लिमिट आहे का प्रोराटा? बिल्डिंग पोटेन्शियलचा लिमिट असतो. तोच लिमिट ना, बाकी कोणताही लिमिट नाही. म्हणजे TDRच्या ऐवजी आपण प्रोराटा घेऊ शकतो. TDRचे जो बिल्डिंग पोटेन्शियल आहे आपला 6Gचा किंवा 6Aचा त्याच्या अकॉर्डिंग आपण पोटेन्शियलच्या वर जायला नको. तो तुमचा बेसिक होऊन जाईल. ओके ओके थँक्यू. बाकी काही शंका नाही आहे सर आता. हा कोणाला शंका असेल किंवा कोणाला काही इश्यू असेल सांगा ते आपण रिझॉल्व्ह करू. सर हॅलो. हा सर मी नागपूरहून बोलतो अभिनव शर्मा. हा सर मी लेआउटचं फर्स्ट टाइम माझं प्रपोजल आहे. तर आमचं जे लेआउट आहे ते 2007 मध्ये झालं होतं ऑफलाईन सँक्शन, मग 2021 मध्ये पण झालं. आता त्याला रिवाइज करायचं आहे. हा तर मी सर्व्हिसेस मध्ये लेआउट अप्रुव्हल सर्व्हिसेस केली आणि सब सर्व्हिसेस मध्ये मला रिवाइज लेआउट टेंटेटिव्ह करायचं आहे सर. हा
आणि त्याच्यानंतर म्हणते का रेफरन्स अप्रुव्हल नंबर इज इनकम्पल्सरी. ओके, नाही कसं करायचं सांगतो तुम्हाला. माझं एखादं ओल्ड प्रपोजल असेल, ओके, त्याला मला कंटिन्यू करायचं आहे, ओके, तर रिवाइज पहिले काय करणार. हा सर, रिवाइज करायचं आहे तर लेआउट टेंटेटिव्ह सर्व्हिस डेटा एंट्री करायचं. ओके, लेआउट अप्रुव्हल मध्ये ना सर, लेआउट अप्रुव्हल मध्ये लेआउट अप्रुव्हल मध्ये तुम्ही पहिले टेंटेटिव्ह घेणार, टेंटेटिव्हची सर्व्हिस डेटा एंट्री करणार. सर्व्हिस डेटा एंट्री म्हणजे सर कुठे करायची आहे सर्व्हिस डेटा एंट्री? सर्व्हिस बघा, टिपिक लँडच्या वर तुम्हाला एक ऑप्शन असतो सर्व्हिस डेटा एंट्रीचा. हो आहे सर. दाखवा त्यांना. तर सर्व्हिस डाटा आपला ऑप्शन दिलेला आहे आणि या रिलेटेड आपला युट्यूबवर एक व्हिडिओ पण अपलोड ऑलरेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मॅम मला जुनं आपलं जे आहे त्याचं पूर्ण सर्व्हिस डाटा एंट्री करावं लागेल का? यस. Yes. इथे आपल्याला डाटा एंट्री मध्ये सर्व्हिस डाटा एंट्री ऑप्शन दिलेला आहे. अच्छा ओके. मग ते जुनं सर्व्हिस डाटा एंट्री केल्यानंतर मला मग ते रेफरन्स प्रपोजल अप्रुव्हल नंबर दिसेल. यस, ते अप्रूव्ह करून घ्यायचं सरांकडून, ऑथॉरिटी कडून, मग तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. ओके, थँक्यू सर. हॅलो. हा सर, माझा एक क्वेश्चन होता. आता आपण जे अनइवन प्रोरेटाचं जे प्रपोजल घेतलं ना, हा सर आपण बेसिक त्याच्यामध्ये आपला जो प्रोरेटा आला होता तो 1.409 आला होता, बरोबर? हा आणि आपला बेसिक जो FSI असतो तो 1.1 असतो. 1 आहे. यस. तर तो आपण पर्सेंटेज मध्ये 1 to 100% जो ट्रान्सफर करतोय दुसऱ्या प्लॉटवर, तर तो प्रोरेटा FSI आणि जो बेसिक FSI तो यांचा जो डिफरन्स निघतो त्याच्याच पर्सेंटेज मध्ये ट्रान्सफर होतो का तो? यस 1.1 तर बेसिक राहणारच आहे प्लॉट, बरोबर ना? तर मॅडम म्हटल्या होत्या की पूर्ण याच्या 60% आपण ट्रान्सफर केलं, तोच एक डाऊट होता सर. नाही, जो डिफरन्स असतो तो ज्याच्या प्लॉटचा बेसिक आहे तो त्याला मिळणारच. बेसिक बेसिक मिळणार सर. मी बोलले होते पूर्ण ट्रान्सफर तुमचं प्रोराटावर ट्रान्सफर होतोय. प्रोराटा ट्रान्सफर होतोय. जो डिफरन्स असेल आपला म्हणजे प्रोरेटा FSI आणि बेसिक FSI याचा जो डिफरन्स असेल त्याच्याच डिफरन्स आहे, त्याच्याच प्लॉटचं ते ट्रान्सफर होणार. ओके सर, काही अडचण. अजून कोणाचं क्वेश्चन आहे का? मॅम मला अजून हे होतं की ते सर्व्हिस डेटा म्हणजे करण्यानंतर आपल्याला वेट करावं लागते का अप्रुव्हल साठी? तुम्ही ऑथॉरिटींना भेट द्या, तुमची जी काउन्सिल असेल त्या, ते अप्रुव्हल करून ऑथॉरिटी आहे अप्रुव्हल. अच्छा, म्हणजे वेट लागते त्याला? नाही, सिंगल क्लिक करायचं आहे, त्यामध्ये कोणी ड्रॉइंग वगैरे चेक करायची नाही आहे. फक्त तुमचं जो सर्टिफिकेट अप्रूव्ह झालेला सर्टिफिकेट प्लॅन तो ओल्ड टाकून द्यायचा आणि त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्यायचा. अच्छा, ठीक आहे. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा बोला. सर, माझा आणखी एक क्वेश्चन होता. माझं समजा एक लँड पार्सल आहे बरं का, तर त्याच्यामधनं जर एक डीपी रोड गेलेला आहे समजा 18 मीटरचा. यस. आणि तो एक्झिस्टिंग डीपी रोड आहे समजा. हा, तर लेआउट मध्ये मार्क करताना आपण रोड वाइंडिंग हा ऑप्शन चूज करायचा की डायरेक्टली मार्क डीपी रोड म्हणून मार्क करायचा? आता कम्प्लीट अगर डीपी रोड तुमच्या प्लॉट मधून जात असेल तर तुम्ही डीपी रोडच मार्क करा. अगर रोड वाइंडिंग 2 मीटर 3 मीटर असं जात असेल, काही असेल तर रोड वाइंडिंग मार्क. रोड वाइंडिंग म्हणूनच आपण हे करू ना त्याला? नाही, कम्प्लीट रोड जात असेल तर तुमच्या प्लॉट मधून, तुमच्या लँड मधून. जर कम्प्लीट रोड जात असेल तर मार्क डीपी रोड म्हणूनच त्याला मार्क करायचं. आणि जर काही पार्ट जर जात असेल समजा तर आपलं रोड वाइंडिंग म्हणून करायचं. रोड वाइंडिंग एकच आहे डिडक्शन मध्ये, एकच सेक्शन मध्ये. तर 2च्या नंबर सिरियल नंबर 2 मध्ये डिडक्ट होऊन जाईल ना तो. आपण जर मार्क डीपी रोड जरी केला तरी तो मार्क डीपी रोड मधून तो एरिया मायनस होईल. मायनस होईल. ओके.
हॅलो हॅलो हा बोला. नाव सांगा आणि मॅडम. तुमचं लोकेशन सांगा, क्वेश्चन विचारायचे. हॅलो. हा बोला बोला, येतोय हा आवाज. मॅडम, ते MSCBचा जे एरिया काउंट होत नाही ते सॉल्व्ह झालं एक का काही? मिनिट एक मिनिट. मोहन कोल्हे, तुमचं माईक ऑन करा. ओके हा सर विचारा, नाव सांगा, लोकेशन सांगा आणि क्वेश्चन विचारा. हा, मी नांदेडहून बोलतोय मॅडम. हा ते MSCBचं आहे की नाही, जे एरिया काउंट होत नव्हतं एरिया स्टेटमेंट मध्ये, ते काही सॉल्व्ह झालं काय? हा. एमएससीबीचा एरिया आपण डायरेक्टली इंटरनल रोड मध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर आता एमएससीबीच्या एरियासाठी सेपरेट एरिया स्टेटमेंट मध्ये येणार. याच्यासाठी आपण थोडं एरिया स्टेटमेंटचे चेंजेस आहे युडीसीपी अनुसार. ते चेंजेस झाले की त्याला सेपरेट मध्ये येणार. तुमचे सध्या इंटरनल रोड मध्ये आपण दाखवत आहोत आणि टेबल मध्ये दाखवतो. आपल्याला ते इंटरनल रोड मध्ये येत आहे सर, ते येत नाही सर काउंट केल्यानंतर. नाही, अलग टेबल दिलेला आहे ना एमएससीबीचा 5x5 चा आपण. हो, ते आम्ही मार्क करत आहोत, पण ते इंटरनल तुम्ही जसं म्हणता ना इंटरनल मध्ये येत आहे म्हणून हो ते सर, काउंट करत नाही. ते सगळं टोटल एरिया कॅल्क्युलेशन केल्यानंतर युडीसीपीआर मध्ये सेपरेट एरिया टाकायचा आहे. ठीक आहे, येणार आहे त्याचा का? एरिया स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये टोटल चेंज आहे. अच्छा. आणि सर ते एक सर ते आधारचं. हॅलो. हा सर, ते सेपरेटली जर एरिया टाकला तर चालेल? सर चालेल असं नाही ना, पण ते युडीसीपीआर मध्ये एरिया स्टेटमेंट मध्ये चेंज आहे ना, तो चेंज साठी आम्ही अप्रुव्हल साठी आम्ही हे केलेलं आहे. सर ह्याचं त्या स्टेटमेंटचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते अथॉरिटीचं ते एरिया 25 स्क्वेअर मीटर कुठे गेला ते विचारतात. ते सध्या आपण इंटरनल रोड मध्ये देत आहोत ना, ते असं. हो देतात, पण ते इंटरनल रोडचा एरिया कॅल्क्युलेशन केलं तर तो एरिया 25 स्क्वेअर मीटरचा डिफरन्स दाखवतो सर. हो इंटरनल चालेल. मध्ये येत नाही सर ते. सेपरेट द्या. हा बरोबर, सेपरेट द्यायचं आहे आपल्याला. अच्छा. ग्रे वॉटर हे सगळे एरिया सेपरेट द्यायचे एरिया. आणि हो, सर पण ते त्या अजून एक स्टेटमेंट मध्ये कॅल्क्युलेशन केलं ना सर, तर ते 25 स्क्वेअर मीटरचा डिफरन्स दाखवत होतो. ओके. हा नाही, तो सेपरेट येईल आता, पण त्यासाठी अप्रुव्हल घेऊन ते सेपरेट करावं लागेल. कुठे ना कुठे हा दाखवावं चालेल. लागेल. ठीक आहे सर. ठीक आहे सर, काय अडचण नाही. आधार साठी विचारायचं होतं एक. ते हा. काय होते सर, कोणाच्या आधार मध्ये नावामध्ये आहे ना, आमच्याकडे एक फाईल मध्ये कसं आहे, ते नावामध्ये आणि सरनेम मध्ये गॅप नाही, पण त्यांनी जे आधार कार्ड दिले आम्हाला त्याच्यात गॅप आहे. ते ऑनलाईनला सर्च केलं ना नाव टाकून, ते कधी कधी भेटतच नाही. पहिले ते एक सिस्टम होती वर्षभर पहिले की ते आधारचा नंबर टाकला ना तर ते नाव डायरेक्ट भेटून घेतील सर. पण आता ते नाव टाकल्याशिवाय येतच नाही सर ते. अच्छा, तर एक काम सर कसं आहे माहित आहे का, तुमचा जो नंबर सर्चिंगचा आहे तो ऑप्शन प्रॉपर होता, आम्ही तो इम्प्लिमेंट केलेला. पण आम्हाला असे इन्स्ट्रक्शन आले IT ऍक्ट नुसार की तुम्ही कुणालाही तुमचा आधार जो नंबर आहे तो डायरेक्टली सर्च करून किंवा देऊ शकत नाही. त्या ऍक्ट नुसार कसं आहे, आपण डायरेक्टली सर्च करून देऊ शकत नाही. तर आम्हाला नाव सर्च करणं आणि आधार कार्ड नंबर सर्च करणं हा सरळच उपाय होता आपल्याला. काय झालं, त्याच्या कारणाने आम्हाला आधार नंबर सर्च करून ते काढावं लागलं. ते आधार ऑनलाईनला कसं व्हायला सर, सर्च त्यांच्या कोणाकोणाच्या आधार मध्ये आहे ना, ते आधारच्या आणि सरनेमच्या मध्ये नावामध्ये गॅपच नाही. मग ते पूर्ण नाव टाकून बघावं लागले कधी कधी, ते कन्फ्युजन होऊन चालले. आणि हो सर. नंतर आता जसं आम्हाला जे आधार दिले ते की गॅप आहेत त्यांच्या आधार मध्ये. जे नाव आधार मध्ये आहे सर, त्यांना एवढंच विचारायचं की तुमचा जो आधार आहे तो अपडेटेड असायला पाहिजे. आणि ते त्या अपडेटेड आधारवर जो नाव आहे त्याच नावाने सर्च करायचं. आम्हाला पण ते थोडं आता रेस्ट्रिक्शन आहे अच्छा, नंबर बंद सर्च करू करताना. पाहिजे. हा, आम्हाला रेस्ट्रिक्शन कसे आहे की आम्हाला तुमचा आधार नंबर किंवा कुठेही दाखवू शकत नाही किंवा आम्ही पोर्टलवर ठेवू शकत नाही तुमचा स्टोर आधार नंबर. त्यांचं आधारचं नाव टाकल्यानंतर तर ते आधारचा नंबर यायला ना सर समोर. नाही, समोर येतो, त्यानंतर स्टोअर करता नाही येत ना आम्हाला. तुमच्या समोर येतं पण आम्हाला स्टोअर नाही करता यायचंय ना. तुम्ही एक वेळा रजिस्ट्रेशन केलं नंतर आम्ही स्टोअर करत नाही तुमचा आधार नंबर. त्याचा रेफरन्स नंबरच सर्च करतो आम्ही, वॉल्ट नंबर. त्यामुळे आम्ही तो सर्च करू देऊ शकत नाही. हा आमचा इश्यू. गव्हर्नमेंटचे असे थोडे डायरेक्शन आहे, रेस्ट्रिक्शन पण आहे. आता जसं आपण रजिस्ट्रेशन केला, तुम्ही आधार नंबर टाकता, ईमेल आयडी टाकता, मोबाईल नंबर. पण इन्स्ट्रक्शन असे असतात की जो आधार नंबर तुम्ही टाकलेला आहे तो आम्ही कुठेही कोणत्याही स्थितीमध्ये तो स्टोअर करू शकत नाही. त्याच्या अकॉर्डिंग जो आम्हाला वॉल्ट नंबर किंवा रेफरन्स नंबर आहे तो स्टोअर करतो. आता तो रेफरन्स नंबर अगर सर्च करायला दिला किंवा हे केलं तर तुम्ही करू शकणार नाही ना तसं. त्यामुळे आपल्याला ते नावावरच आपण सर्च करू शकतो. हॅलो हॅलो. हा बोला
सर माझा हॅलो तुमचा हॅलो. आवाज थोडा ब्रेक होतोय, बोला तुम्ही. हा सर, माझा एक डाऊट होता. आता शेजारी 6 मीटरचा कन्सेंट रोड आहे आणि आपल्या जागेतून 6 मीटरचा रोड सोडलेला आहे. तर त्यासाठी कसं मार्क करावं लागेल आपल्याला? नाही, मला कळालं तुमचा लेआउट आहे की बिल्डिंग परमिशन आहे पहिला. लेआउट सर, लेआउट. हा, लेआउट आहे. कन्सेंट रोड म्हणजे इंटरनल रोड आहे की ऍक्सेस रोड आहे? इंटरनल रोड. मग इंटरनल रोड असेल तर डायरेक्ट तुम्ही इंटरनल रोड मार्क करू शकता ना, त्यामध्ये काय इश्यू आहे? पण शेजारच्या पण आपण 6 मीटरचा कन्सेंट रोड घेतलेला आहे ना. तुम्ही तुमचा जो आहे, तुमच्या लँड, तुमचा जो प्लॉट आहे, तुम्ही त्याचा 6 मीटर तुम्ही हे करा आणि त्याला ऍक्सेस रोड तुम्ही 12 मीटरचा देऊन द्या. म्हणजे तुम्ही बिल्डिंग परमिशन जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला ऍक्सेस रोडचं टोटल 12 मीटर रोड होईल. पण तुमचं जेव्हा मार्किंग करताना तुम्ही इंटरनल रोड 6 मीटर टाका असं. ते 6 मीटर रोड केल्यानंतर ते रिपोर्ट मध्ये फेल दाखवतो ना सर. किती रोडचा आहे, किती मीटरचा आहे? त्या दोन्ही मिळून 12 मीटरचा रोड आहे आणि आपल्या जागेतून 6 मीटरचा रोड गेलेला. म्हणजे आपण 6 मीटर सोडला आणि शेजारच्याने 6 मीटर. हा, करेक्ट. त्यासाठी कसं मार्क करावं लागेल? नाही, त्यासाठी तुम्ही जो ऍक्सेस रोड आहे, पूर्ण जो आपला जो रोड असतो बिल्डिंगचा किंवा ऍक्सेस रोड तुम्हाला 12 मीटर मार्क करावा लागेल, करेक्ट. लेकिन इंटरनल रोड तुम्हाला 6 मीटर, ते फेलच येणार. कारण की रोड हा तुमचा 12 मीटर आहे, पण तुमच्या प्लॉट मधून नाही जात आहे ना. हा, प्लॉट मधून फक्त 6 मीटरच जातो. हा, तो 6 मीटरच राहणार. पण तुमच्या ऍक्च्युअल मध्ये जो एरिया जाणार तुमच्या 7-12 मधून तेवढाच जाईल ना. त्यांचा एरिया अगर तुम्ही पुन्हा घेतला तर मग ते फेल होईल ना सगळं आपलं तसं. हा, मग ते रिपोर्ट मध्ये फेल आल्यानंतर मग अथॉरिटी तुम्ही ऑथॉरिटी सांगा ना, ऑथॉरिटीना तसं सांगा. अच्छा. आता मग तुम्हाला एरिया तो याच्यामधून घ्यावा लागेल, मग तो तुमच्या 7-12च्या वर जाणार आहे. हो, ते जाणार. ऍक्सेस रोड तुम्हाला 12 मीटर दाखवावं लागेल आणि मार्किंग करताना 6 मीटर करावं. तुम्ही 12 मीटर पण करून बघितला, पण त्याचा एरिया मग रोड मध्ये जास्त जातोय ना. कॅल्क्युलेशन मध्ये चुकीचं होईल ना, मग म्हणून ऍक्सेस रोडच मार्क करावा लागेल तुम्हाला 12 मीटर. चालेल, त्याला इंटरनल रोड म्हणून 6 मीटर करावं लागेल ना. येस. ओके, चालेल. थँक्यू सर. हॅलो. हा, हॅलो सर, मी शुभांगी मुंडे, मी संभाजीनगर वरून बोलतेय. सर, आता मी फर्स्ट टाइम प्लॉटेड लेआउटसाठी म्हणजे रजिस्ट्रेशन केलंय PMRDAच्या साईटवर. तर आता हे मला कंटिन्यू, मी 1 वीक झालं रजिस्ट्रेशन करून, तर ते कंटिन्यू इन प्रोसेसच दाखवत आहे. तर मिनिमम याला किती डेज लागतात रजिस्टर व्हायला? मॅम तुम्ही स्टेट लेवलचं रजिस्ट्रेशन केलेलं? हो, स्टेट लेवलचं. मॅम, स्टेट लेवल रजिस्ट्रेशन मध्ये टाउन प्लॅनिंग पुणेमध्ये जातं, त्यामध्ये 2 ते 3 ATP वगैरे बसतात. त्यांचा नंबर मी शेअर करतो आणि त्यांचं तुम्हाला आम्ही डिटेल त्यांना शेअर करतो. ठीक आहे? ओके. टाउन प्लॅनिंगचं त्यांना एक वेळा कॉन्टॅक्ट करून घ्या, नाही केलं तर आम्ही सांगतो त्यांना रजिस्ट्रेशन, कारण की हे अप्रूव्हल प्रोसेस ते पूर्ण पाहतो. ओके सर, नंबर कुठे मिळतील मला? हे तुम्ही कुठे शेअर मी करा? तुम्हाला शेअर करतो. ओके, नंबर तुम्ही मेसेज करता. ओके. आणि सर, अजून एक डाऊट होता की ही पूर्ण प्रोसेस आता व्हायला मिनिमम किती दिवस लागतील? नाही, ते मॅम जेव्हा ते अप्रूव्हल करणार त्याच दिवशी होतं, काही मोठं हे नाही. फक्त त्यांना 2 स्टेजवर अप्रूव्हल आहे, ATP आणि ADTP ची DSC आहे, बाकी काहीच नाही त्यामध्ये. आणि तुमचं पेमेंट आहे. ओके, ठीक आहे, चालेल सर. मला प्लीज डिटेल्स शेअर करा तुम्ही. थँक्यू. हॅलो. हा, सर, मला एक क्वेश्चन होता की मी 2 प्रोजेक्ट केले, म्हणजे तर त्याच्यामध्ये ना फायनल सबमिटच्या टाइमात एरिया स्टेटमेंट मिसिंगचा हे येतं, एरर येतं. हा मॅम, याच्या रिगार्डिंग आपण जे काही लास्ट अपडेट केलेले आहे त्या रिगार्डिंग आपण 2 सेशन पण घेतलेले होते लास्ट वीक मध्ये आणि त्याच्या लास्ट वीक मध्ये. त्यानंतर आपण व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे, त्याची लिंक पण शेअर करतो मी. यामध्ये काय केलेलं आहे मॅडम, मोस्ट ऑफ द आर्किटेक्ट इंजिनियर काय करतात, जेव्हा सबमिशन करतात तेव्हा ना काय करतात, जनरेट झालेला जो शीट आहे त्याला कॉपी पेस्ट एडिट सगळं करतात. त्याच्यामुळे जे व्हॅल्यूज आहे, जो फॉर्मॅट आहे, स्ट्रक्चर पूर्ण चेंज होतो. तर आपण काय केलेलं, सरळ जो जनरेट झालेला शीट आहे तो मूव्ह करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही टेम्पलेट्स आहे, बिल्डिंग आहे, फ्लोर आहे, ते टाकले असता, ते सबमिट केलं तर होऊन जाईल. त्यानंतर अगर तुम्ही तेच कॉपी पेस्ट केले, टेबल एडिट केले, स्केल केले तर नाही होणार. ओके, म्हणजे जे आहे ती शीट मध्येच तुम्ही अरेंज करायचं असं आहे का? हा, आहे त्या शीट मध्ये अरेंज करा आणि अगर तुम्हाला वाटत असेल पुन्हा पाहिजे तर तुम्ही कॉपी करू शकता त्या शीट.
पण तुम्ही ओके. जे आणि ओरिजिनल प्रायमरी शीट जी आहे, तसं नाही सर, आणि एक विचारायचं दुसरं म्हणजे ना 2 शीट असतील तर मग कसं काय होणार? कारण का कॉपी जनरेट होते करायचं. तर एकच शीट होते. मग जो ती कॉपी केल्यावर प्रायमरी परत शीट तो आहे, एरर येईल. नाही नाही नाही, प्रायमरी शीट जी आहे जनरेट झालेली आहे त्याच्यामध्ये हां. तुमचे टेबल ॲज इट इज असणार, तुमचा एरिया स्टेटमेंट ॲज इट इज. सेकंड जे शीट ओके. असणार त्यामध्ये फक्त एरिया स्टेटमेंट आणि तुमचं शीट असणार. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही काही केलं तर चालेल, पण प्रायमरी शीटला तुम्हाला डिलीट, कॉपी पेस्ट करून एडिट करून प्रायमरी शीट ॲज इट इज. ठीक आहे. आणि चालेल. सेकंड मध्ये थँक्यू. पुन्हा तुम्हाला काही एरर असेल तर आपण एक 2 फाईल जी दिलेली आहे, अगर तुमचा ऑटोकॅड हा 20 असेल, 19 असेल, 80 असेल तर त्याला एक सपोर्टिंग फाईल आपण दिलेली आहे. तर त्या सपोर्टिंग फाईलचं आपण FAQ मध्ये पण टाकलेलं आहे. अगर तुमचा ऑटोकॅड अगर 20 असेल तर मग तुम्हाला ते सपोर्टिंग फाईल तुम्हाला टाकावं लागेल, अदरवाईज नाही टाकावं मिसमॅच येत असेल. ओके. त्याचं पण मी तुम्हाला लिंक आणि डॉक्युमेंट शेअर करतो. ठीक आहे. थँक्यू. हॅलो सर, हा. सांगलीवरून बोलतोय रविराज पाटील. हम्म. एकदा आहे ना सेशन तुम्ही रॉ हाऊसेस बद्दल घ्या सर, रॉ हाऊसेसच्या Yes. प्रोजेक्ट बद्दल. काय हा. होतंय, बग्स येतात आम्हाला स्पेशल बिल्डिंग मध्ये जाते बिल्डिंग. रॉ हाऊसेस आपण एकच ट्रेसिंग करतो ना पूर्ण बिल्डिंग, आणि त्यात मॅन्युअली कार्पेटला आपण टाकतो R1, R2, R3. फक्त 5 पेक्षा जास्त असते ना, 5-6 पेक्षा प्रोसेस जास्त असली की मग ते स्पेशल बिल्डिंग मध्ये जाते सर प्रोजेक्ट तो. नाही, आता रो हाऊस जेव्हा आपण मार्क करतो ऍज पर UDC पार्ट 6 पॉईंट समथिंग चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेलं आहे 6D च्या की जेव्हा तुम्ही रो हाऊस मार्क करता त्याला कमीत कमी जे प्लॉट असतात 3 असतात, 6 असतात, 12 असतात, असे स्लॉट दिलेले आहे ना, तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही स्लॉट घ्या ना, असं म्हणायचं. नॉर्म्स काय आहेत, मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 12. मग आपले एका 10 row पर्यंत जरी असलं, 10 पर्यंत जरी असले तर हाऊसेस कंटिन्यू, तर ते नाही, एक row स्पेशल house बिल्डिंग मध्ये जाते. एक रो हाऊसचा किती प्लॉट एरिया? प्लॉट एरिया तरी जातोय 68 स्क्वेअर मीटर वगैरे जातो, 68 स्क्वेअर मीटर वगैरे. मग तुम्ही 9 जरी घेतलं तर तरी 750च्या वर नाही जाणार. रेसिडेन्शियल आहे. पण तो फ्लोर सिंगल फ्लोरला तो 750चा नॉर्म्स आहे ना स्पेशल बिल्डिंगला. पण हे रो हाऊसेस मध्ये टाईपच वेगळा झाला सर, कारण इंडिव्हिज्युअल बिल्डिंगच होणार ते टोटली. आणि हाईटची पण मॅटर करतोय ना सर. हाईट काय आपली 11 मीटरच्या वर जायतच नाही, 10 मीटरला रो हाऊसला रेस्ट्रिक्शनच आहे ना 6D मध्ये. हा तेच की, म्हणूनच फक्त आपल्या सॉफ्टवेअर मध्ये काय होतंय, मग ते रो हाऊस नाही होणार ना ग्रुप 11 मीटरच्या वर. काय ग्रुप हाऊसिंग मध्ये येईल ना ते. हा, मग रो हाऊस कुठं झालं? ग्रुप हाऊसिंगला नॉर्म्स वेगळे आहेत ना सर. नाही, तुमचं म्हणणं आहे की मी सांगतो तुम्हाला 6D टेबल मध्ये 6 नंबरचा सिरियल नंबर आहे करेक्ट रो हाऊसिंगला. होय, ठीक आहे, त्यामध्ये फक्त जास्त G+2 आणि Steel+3 अलाउ आहे. होय बरोबर. त्यापेक्षा जास्त नाही असणार ना. नाहीच आणि की, सिरियल पण नंबर 2 मध्ये G+1. मी ह्याबद्दल तिकीट रेस केलतं. मग मला पराग सरांनी सांगितलं की डाटा आपला असतो ना बिल्डिंग डाटा, तो सेपरेट फिल करा प्रत्येक बिल्डिंग वाईज. पण ते ट्रेसिंग वगैरे झाल्यानंतर काय होतंय, खूप म्हणजे वेळ घेतोय तो जनरेट करायला पाहिजे, कारण का पूर्ण लेआउट. तुमचा जो बिल्डिंग आहे मला एक सांगा, किती मीटर हाईटची आहे एक रो हाऊस मध्ये? काय 11 मीटरच्या पेक्षाही कमीच आहे सर. G+2 फ्लोर आहे. हा, G+1च आहे सर. 7 मीटर पर्यंत हाईट येते सर फार फार त्याची. हा 7 मीटर. किती मतलब तुमचं मला हे कळालं नाही, तुम्ही आता जेव्हा मार्क करता तर एका रोड प्लेट मध्ये किती येतात, किती रो हाऊसेस टाकत आहे एकाच याच्यामध्ये, ज्यामध्ये इंटरनल रोड थोडासा गॅप ठेवतात. 900 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे सर, त्यात माझे 10 रो हाऊसेस होते, 10 युनिट. मग काय व्हायला लागलं, मी जेव्हा मार्क केलं
पूर्ण आपण एकच बिल्डिंग मार्क करतो हाऊसेस मध्ये हा पूर्ण याला आणि मॅन्युअली त्यात टाकतो की R1 R2 R3 असं नाही प्लॉटेडला. तुम्ही एकच बिल्डिंग मध्ये कशाला मार्क करता तुम्ही? फक्त तुम्ही हे घ्या ना, प्लॉटचे जे टाईप आहे तुमचं, सपोज तुमचा 70 स्क्वेअर मीटरचा एक रो हाऊस आहे, दुसरा अशी हा. तुम्ही त्याच्यामध्ये हे करा ना, डिवाइड करा ना 6 मध्ये, तर होईल ना तुमचं तसं. पण सर पूर्ण प्लॉट एरिया परफॉर्मा 1 मध्ये तो पूर्ण प्लॉट दाखवणार होल प्लॉट. प्लॉट तर पूर्ण दाखवणार. प्लॉटचं नाही, मग आपण बिल्डिंगचं बोलतो. नाही आता सब डिव्हिजन पडणार ना त्या प्लॉट मध्ये रो हाऊसेसच्या. आपण प्लॉट मार्क करतो पहिला, नंतर त्यात डेड वॉल घेतो, बिल्डिंग डेड वॉल. ते कशी घ्यायची सर? नाही आता मला एक सांगा, तुम्ही जेव्हा कितीचे स्लॉट पाडणार आहे, 6 चे पाडणार आहे की 10 चे पाडणार आहे? मग 10 चं तरी 10 चे पाडणार ना सर. एका लँड मध्ये 10 होणार डिवाइड, कारण 10 रो हाऊसेस आहेत माझे. रो हाऊसेसचं स्ट्रेसिंग आहे ना, एकदा म्हणाय ना सर सेशनला एकदा घ्या की रो हाऊसेस कसं ट्रेस केलं जावं. मला एक काम करा, एक वेळा तुमचा लेआउट प्लॅनच पाठवा तुमचा. चालते. मला मी कसं तुम्हाला पाठवू वगैरे, कसं काय द्या ना, कॉन्टॅक्ट? मला व्हॉट्सअपवर टाकून द्या ना. चालतंय. तुमचा व्हॉट्सअप नंबर शेअर केलाय ह्याच्यात हा. मध्ये. त्याला पाठवा किंवा पराग कडून घेऊन घेतो. चालतंय. पराग सरांना पाठवतो मी. पराग सरांना पण पाठवलं होतं. पराग सरांनी मला त्याबद्दल तिकीट रेस पण करा म्हणले, केलं रेस. पण त्यात काय झालं की पराग सरांचा परत रिस्पॉन्स आला की डाटा आहे ना आपली बिल्डिंग डाटा, तो 10 बिल्डिंगचा फिल करा. मग मी 10 बिल्डिंगचा फिल त्याला वगैरे सगळं केलं. डेड वॉल पण घेतले प्रत्येक बिल्डिंगची. पण ते काय व्हायला लागलं, जनरेट व्हायला 1-2 आवर घ्यायला लागले, 2-3 आवर घेत होतं, कारण का प्रत्येक बिल्डिंगचं अनालिसिस करायला लागलं ते. नाही पण G+1 किंवा G+2 असेल तर मग होऊन जाईल ना. नाही पण काय होत होतं, त्यात कार्पेट पण मार्क करावा लागतो ना आपल्याला, आहे का कारण का तुमच्याकडे सेल आउट drawing आहे करायचं. आता ड्रॉइंग आहे सर, त्या ना मग मी तुम्हाला पराग सरांच्या थ्रू पाठवतो मग. हो चालते सर. काही असेल तर आपण ऍड करू त्यामध्ये, काही इश्यू असेल तर डेव्हलपमेंट. हा, कारण का मी तो तिकीट रेस करताना पण आहे ना, स्पेशल बिल्डिंगचा नॉर्म्स मी टाकला होता UDCPR चा. तो 750 स्क्वेअर मीटरचा प्लस हाईटचा मॅटर नाही सोडा त्यात, पण स्क्वेअर मीटर जास्त होत होतं माझ्या एका फ्लोअरला. पण रो हाऊसेस आपलं डिवाइडेड होतात ना, त्यामुळे फायर स्टेअरकेस रिक्वायर्ड म्हणायला लागेल. मग ते एकदम जास्त असले फायर स्टेअरकेस काढलाय काय ते नाही, फायर स्टेअरकेस नाही मारलेली. जनरेट करून बघा, ते फायर स्टेअरकेसचं व्हॅलिडेशन काढलं. चालतंय. जर आले तर तिकीट रेस करतो मॅम. तुम्ही नंबर शेअर केला का मला तो? हो. चालते सर. थँक्स मॅम. थँक्स सर. सर आणि या 3.60 ला एवढा का बरं टिपिक लाईन काही टायमाला स्लो खूप होतोय? 0.60 ला किती बिल्डिंग? एक काम करा ना, तुमचं कधी कधी टेम्पररी फोल्डर तुम्ही हे करा ना, डिलीट करा. वेबसाईट खूप म्हणजे या 3.60 आल्यापासून आहे ना, डाऊनला खूप जातं सर्व्हर. नाही हा सर्व्हर डाऊनचा आपण काल केलेला, थोडा बहुत इफेक्ट पण आलेला. काल प्रॉपर चालत होती, आज पण त्याच्या सर्व्हरचा इफेक्ट चालूच आहे. ते साईडचा इश्यू जो आहे तो काढून निघून जाणार आहे. थँक्यू. कारण की पहिले एवढा नव्हता येत सर, आता 10-15 दिवसापासून इतका येतोय ना की मग क्लायंटला पण मध्ये आता चालू. नाही तो पॅचचा इश्यू नाही, सर्व्हरचा इश्यू. आणि तुमचं अगर स्लो चालत असेल तर एक काम करा, तुमचे पर्च आणि किंवा ऑडिट कमांड टाकून ते तुमचे जे लेयर्स आहे ना एक्स्ट्रा, ते काढून घ्या थोडं. आणि शक्यतोवर तुमची जे ड्रॉइंग आहे कधी कधी हेवी होतं ना, शक्यतो तुमचे ड्रॉइंग 2 MB खाली किंवा 1 MB खाली ठेवायचा प्रयत्न करा. नाही, ड्रॉइंग तर खाली जातं, पण सर्व्हर इश्यूमुळे टिपिक क्लायंट स्लो चालतं बऱ्याच. नाही आता तुम्ही काल चेक केलं असेल किंवा आज चेक करा थोडं. तर पीक टाइम मध्ये थोडा 11 ते 2 ते स्लो होतं 15 दिवसापासून, तर थोडं आपण ते वाढवू.
अजूनही काम चालूच आहे, पण होऊन जाणार स्लोचा ह्या इश्यू. नाही ते रात्रीचं तर डाऊन राहतच सर, पण नाही सर, डेला रात्रीचं पण 11:30 ते 2, 11:30 ते 1 किंवा 2 पर्यंतच राहतो. हा तो आपण ऑफिशियली टाइम आहे ना डेटा बॅकअप साठी. रात्रीचं पूर्ण बॅक 11:30 ते डाऊन टाइम आहे ना आपला. हो, तो डाऊन टाइम झाला. डाऊन पण टाइम किती आहे आता तुम्हाला? किती डाऊन टाइम वाटतो तुम्हाला? 11:30 पासून कधीपर्यंत दिसतो तुम्हाला रात्रीचं? नाही, तो तर 1-2 पर्यंत राहतो, त्याचा तर काही विषय नाहीये, त्याला नाही काही एवढा एक्सक्यूज आहे. पण डेला पण बऱ्याचदा टीपी क्लायंट वर्किंगच करत नव्हतं. साइड वर्किंग करत होती, पण टीपी क्लायंट वर्किंग करत नव्हतं. हो सर, तो सर्व्हरचा आपण जेव्हा आपण लॉग इन करतो ना तेव्हा एपीआय एरर म्हणून येत होता सर्व्हर. बरोबर. हा, तर तुम्ही आज चेक करा ना, आज चेक करा किंवा काल चेक केलं तरी चाललं. बघा आता अजून सर्व्हरचा आहे तो, पॅचचा नाही. हॅलो. हा नमस्ते सर, रोहित पाटील बोलतोय पुण्यावरून. माझा प्लॉट नांदेड सिटी टाउनशिप मध्ये आहे. तर टाउनशिप म्हणजे बंगलोसाठी प्लॉटिंग मधला प्लॉट आहे. तर त्यात सँक्शन होऊ शकतंय ना आता, म्हणजे घेऊ शकते ना आपले हे सॉफ्टवेअर? हा, टाउन प्लॅनिंग मध्ये अगर असं तुमचा लेआउट अगर टाउन प्लॅनिंग नाही, टाउनशिप टाउनशिप आहे, अगर तिचं अगर अप्रुव्हल आहे, अगर देऊ शकता तुम्ही घेऊ शकता परमिशन, असं काही नाही. टाउनशिप हा, म्हणजे टाउनशिप वाल्यांकडून मला तशी तुम्ही लेआउटची सर्व्हिस डेटा एंट्री किंवा अप्रूव्ड लेआउट असेल तर तुम्ही तसं सर्व्हिस डेटा एंट्री करून ते टाकू शकता. अच्छा, मी पीएमआरडी मध्ये गेलो तर ते म्हणत होते की आता टाउनशिपचं काम थांबवलेलं आहे. अगर तिथून अगर काम थांबलं असेल त्यांच्याकडून तर मग परमिशन त्याच्यावर डिपेंड आहे. परमिशन टाकू शकतो आपल्या सॉफ्टवेअर मधनं आपण टाकू शकतो. हा, इंडिव्हिज्युअल प्लॉट किंवा इंडिपेंडंट बंगलोज आहे आपल्याकडे, परमिशन टाकू शकतो. पण हा पॉइंट आहे की परमिशन कुठे आहे आणि कसं द्यायचं तो ऑथॉरिटीचा पार्ट आहे. अच्छा, लोकल बॉडीचा जो काही इश्यू असेल तो वेगळा. परमिशन तुम्ही टाकू, परमिशन साठी रेस्ट्रिक्शन. ओके सर, ओके, थँक्यू. हॅलो. हॅलो सर, मला एक क्वेश्चन विचारायचा होता. हा, विचारा. काल मी G+1चा रेसिडेन्शियल प्लांट ट्रेस केला, पण तो जनरेट होताना असा मेसेज येतो आहे, ऑटोमेशन एरर, डिस्क्रिप्शन वॉज नॉट प्रोव्हाइडेड. आणि फक्त ब्लू शीट जनरेट होते, टेबल्स जनरेट होत नाहीये आणि एरिया स्टेटमेंट पण. हा मॅडम, तुमचा याच्या पहिले अगर जुने ड्रॉइंग जनरेट होत होते का हे झाल्यानंतर, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर? हो, आधी होत होत्या कधी, पण आय थिंक आता म्हणजे जेव्हा टीपी क्लायंट मी डाउनलोड केलं त्यानंतर काल मग फर्स्ट टाइमच करून बघितलं. हा, फर्स्ट टाइम करून बघितलं ना. एक वेळा तुम्ही तुमचा रिमोट देऊ शकता का? नंबर देऊन द्या तुमचा, म्हणजे आम्ही बघून घेतो तुमचा प्रॉपर लेअर आणि इन्स्टॉलेशन प्रॉपर आहे का. ते अगर असेल तर जनरेट होऊन जाईल तुमचा, किंवा ऑनलाईनचा डेटा एक वेळा चेक करू. तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल का सर ते ड्रॉइंग? नाही, चालेल ना. तुम्हाला रिमोट द्या, तुम्हाला नंबर देऊन द्या मोबाईल. कशाचा नंबर देऊ तुम्हाला? मोबाईल नंबर द्या ना तुमचा, डायरेक्ट रिमोट देऊन देतो. मोबाईल नंबर द्या आणि तुम्हाला रिमोट डेस्क साठी फोन करतो. ओके, ठीक आहे, मी मेसेज करते सर तुम्हाला. हो. हॅलो. सर, मी बिपिन गावडे बोलतोय सातारमधून. तर माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. एका पीसीला माझं ड्रॉइंग जनरेट होतं, पण दुसऱ्या पीसीला जनरेटच होत नाही. रिइन्स्टॉल केलं मी 3-4 वेळा टीपीला, तर तसंच प्रॉब्लेम. याच्या पहिले तुम्ही रिमोट वगैरे दिला होता का आम्हाला? नाही, नव्हता दिला. देऊन द्या तुमचा पण चेक करतो. मेसेज मध्ये टाकू ना? हो. हॅलो. नेक्स्ट क्वेश्चन आहे का? हॅलो. हा सर, नमस्कार. सर, मी ना ऍक्च्युली माझा एक प्रपोजल मी सबमिट करतोय सर. तर सर त्याचं ऍक्च्युली मल्टिपल बिल्डिंगचं आहे. साईट मोठी आहे, 2 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. डीपी रोडनी डिवायडेड आहे ती.
आणि नंतरची गोष्ट सर, बाकी सगळ्या गोष्टी ट्रेस झालेल्या आहे, सगळं ओके आलं, रिपोर्ट पण ओके आली आहे सर. मी आता फायनल सबमिट करतोय सर. जवळपास 5 ते 6 शीट्स आहे सर माझ्या. आणि 5 ते 6 शीट्सला सर मी मागच्या 2-3 दिवसापासून असा इश्यू एरर दाखवतोय की ऑब्जेक्ट रेफरन्स नॉट सेट टू एन इन्स्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट, असं म्हणून सर एरर दाखवतोय मला. सर हा एक तुमचे जे शीट्स आहे ना, तुम्ही एक वेळा तुमची शीट जनरेट केली. हो, ठीक आहे. तुम्ही एक वेळा जनरेट केली, ते जे ओरिजिनल शीट आहे ऍज इट इज ठेवायची. त्याचे तुम्ही 5 किंवा 6 कॉपी करा. ओके. टेबलचे नाही. हा त्याच्याच 5 किंवा 6 कॉपी करा, जेव्हा जशी रिक्वायरमेंट आहे तुमची. टेबल पहिल्या जे प्रायमरी शीट आहे ते ऍज इट इज ठेवा, त्याला अरेंज करून द्या, त्याला प्रॉपरली एडिट वगैरे करू नका. ठीक आहे. त्यामध्ये तुमचा जो काही फ्लोर आहे आणि बिल्डिंग प्लॅन आहे ते तसे अरेंज करा. अगर तुमचे नंबर ऑफ फ्लोर जे असेल, अगर एका शीट मध्ये हे होत नसेल, प्रॉपरली अरेंज होत नसेल, तर जो बिल्डिंगचा जो प्लॅन, बिल्डिंगची जी लेअर आहे आपली, ते मोठे मारून घ्या नंबर ऑफ शीटच्या वर, म्हणजे कव्हर करून घ्या 4-5 शीटला, 2-3 शीटला. ठीक आहे. ऍज इट इज मग तुम्ही 2 to 6 जे काही शीट आहेत ते पण तसेच अरेंज करून घ्या, त्याच्यामध्ये फ्लोर अरेंज करून घ्या. तर म्हणजे मी काय कॉपी पेस्ट करायचे, बाकी काही कॉपी पेस्ट करायची तुम्हाला आवश्यकता नाही. प्रायमरी शीट ऍज इट इज. मी काय केलं सर, मी एकदम पहिले थोडं प्लीज, मग ऍक्च्युली काय 4-5 दिवसापासून मी याच्या मागे आहे. काम करा सर, रिमोट. ठीक आहे, जाऊ दे, रिमोटच दे. तुमचा नंबर देऊन द्या मला. तर आहे का सध्या चालू तुमचं? हो सर, चालू आहे. मला 5 मिनिटासाठी थोडं हे झाल्यावर तुम्ही द्या. मी तुम्हाला फक्त तुम्ही जनरेशनला टाकून दे सध्या. सर मी तुमच्यावर डिपेंडंट आहे सर. ऍक्च्युली क्लायंटचा खूप फोन येतो आहे आणि मी आता मला 5 मिनिटात द्या ना मला. आताच टाकतोय सर. काय म्हणतात आहे, मोबाईल नंबर देऊन द्या तुमचा आणि सबमिशनसाठी. येस सर. मी आताच मोबाईल नंबर सांगा. द्या नंबर सर. 9545 9545 789 911. ठीक आहे. तुमचा अल्ट्राव्ह्यूअर द्याल तुम्हाला. ठीक आहे. अल्ट्राव्ह्यूअरचा नंबर सेट करा. ओके सर. एक 2 मिनिट. सर अल्ट्राव्ह्यूअरचा नंबर आहे. नाही, अल्ट्राव्ह्यूअरचा मला नंबर व्हॉट्सअपवर टाका ना तुम्ही. तुमचा मोबाईल नंबर दिला ना, ते व्हॉट्सअपवर रिमोट घेतो तुमचा. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन असेल तर सांगा, मी तुम्हाला मेसेज टाकतो अल्ट्राव्ह्यूअर. सर प्लीज सर, मी वेट करतोय सर तुमचा. हा सर. येस सर. थँक्यू. कोणाचे क्वेश्चन असतील तर विचारा. नाही तर हॅलो सर, तिकीट नंबर आहे 84163. तिकीट नंबर 84163. 163. कशाचा रिगार्डिंग होता? आधी तर ते एक एरर येत होता. कोणसा? जनरेट ह्याचा फायनल सबमिट इन टीपी क्लायंट, सबमिशन टेम्पलेट इज आउटसाइड इन टीपी क्लायंट प्रिंट. तर तो सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर काय आहे, ते मोठी फाईल आहे ना, 4-5 शीट आहेत त्या ड्रॉइंगच्या. आता ते एरर सॉल्व्ह झाल्यानंतर येते रोड एरिया वायडनिंगचा एरर येतोय. तर मी आता परत जनरेट केलेलं आहे तिकीट टाकून. नवीन रिपोर्ट पाहिलं. ठीक आहे. मग काय रिमोट घ्यायचं, काय करायचं? हा, ते तर खूप वेळ लागतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा तिकीट नंबर जनरेट झाला ना, हो 84163 तिकीट नंबर. 84163. ठीक आहे. ओके, थँक्यू. सर कपिल कवाल सर, तुम्ही अल्ट्राव्ह्यूअरचा नंबर शेअर करा आणि आता मी क्लोज करतोय. कोणाचं काही इश्यू असेल तर तुम्ही तिकीट करू शकता, किंवा आणि जास्त डिटेल साठी जे काही आपण युट्यूब चॅनल वगैरे टाकलेले आहे आणि ग्रुपवर टाकलेले आहे ते पण तुम्ही हे करा. आणि टिपिकल इन्स्टॉलेशन वगैरे असेल तर त्यामध्ये पण आपण इन्स्टॉलेशनचा प्रोसेस सांगितलेला आहे. हेलो. हाँ बोला. हाँ अरे सर. हाँ सर, ये हमने कंजेस्टेड एरिया है हमारा. यस. बिल्डिंग परमिशन के लिए दिए है. 12.9 स्क्वायर मीटर है हमारा. 12.9 स्क्वायर मीटर का प्लॉट है. हाँ सर.
हाँ तो शॉप के लिए डाले हैं बिल्डिंग परमिशन। यस। तो सर इसमें हमारा सैंक्शन होगा कि नहीं होगा सर इसमें? होगा, तुम कंजेस्टेड में डालो, कंजेस्टेड में लेने के बाद तुम्हारा जो भी आएगा छोटे वाला। अच्छा सर, और ये साइड मार्जिन वगैरह कुछ छोड़ना पड़ेगा सर इसमें? नहीं, नील में आएगा। कितना मीटर रोड है आगे? सामने एसएस रोड 9 मीटर का है और साइड रोड है। साइड मार्जिन नहीं जाएगा, लेकिन फ्रंट मार्जिन जाएगा। हाँ, फ्रंट मार्जिन लगेगा आपको। फ्रंट मार्जिन खाली स्पेस है हमारे पास। नहीं, फ्रंट मार्जिन अगर आपका 9 मीटर रोड है तो आपको 2 मीटर का लगेगा मिक्स यूज के लिए। हाँ, लेकिन फ्रंट मार्जिन हमारा पहले से ही ओपन स्पेस है गवर्नमेंट का। नहीं, ओपन स्पेस गवर्नमेंट का कैसा यूज? ओपन स्पेस के पास है तो आपको उतने मार्जिन लगेगा ना जितना रोड के लिए लगता है, या 3 मीटर लगेगा फिर ओपन स्पेस से। अच्छा, ओपन स्पेस से भी 3 मीटर मिनिमम देने के लिए बोला है 6.2.3 के हिसाब से अकॉर्डिंग। अच्छा, और साइड मार्जिन नहीं लगेगा ना, रियर और साइड मार्जिन? नहीं, साइड नहीं लगेगा, लेकिन ओपन स्पेस के पास से रखना पड़ेगा आपको, और एक्सेस भी दिखाना पड़ेगा ना सर आपको। ओपन स्पेस में थोड़ी आपका एक्सेस हो सकता है। अच्छा अच्छा, ओपन स्पेस तो साइड से होता है ना, वहां से 3 मीटर छोड़ना पड़ेगा, लेकिन एक्सेस कहाँ से? उनको कम से कम 4.5 का रोड तो दिखाना ही पड़ेगा। अच्छा सर, ठीक है ना सर, आपका नंबर दे दीजिए ना, थोड़ा सा हम डीपली पूछ लेंगे आपको। आपके नंबर दे दो, बता। अच्छा अच्छा, 797 797 2313 2313 796। 796। ठीक है, मैं व्हाट्सएप करता हूँ आपको, अगर कुछ रहा फेसिंग में तो बता। एक रोड मार्क करना पड़ेगा। तो ये मैं पहले आपको ये अपना एप्लीकेशन नंबर दे दूं सर, आप देख लीजिए जरा सा कैसा क्या है तो सर इसमें। नहीं, आपका मुझे पहले ये देखना पड़ेगा ना, प्लॉट वगैरह एक्सेस वगैरह क्या। हाँ, तो वही तो चीज वही चीज मैं बोल रहा हूँ कि आपके व्हाट्सएप में मैं शेयर कर दूंगा ये चीजें। ठीक है, मैं व्हाट्सएप पे हाई डालता हूँ, तो आप एक। हाँ सर, हाँ सर, थैंक यू सर।